मी फक्त म्हणजे इथे सूचना आलेली 11 जागेवरच राहा, वेळ खूप कमी आहे. 11,000 रुपये बाबूराव चव्हाण नाळे. बाबूलाल पंडित कोते तिकडे नमस्कार करा. धन्यवाद. नाळे गावाचे खूप खूप आभार मानतो बाबूलाल भाऊंचे, आणि त्याचबरोबर छोटू कोते यांचेही खूप खूप आभार मानतो. आणि भेटूच आपण लगेच आणखी. राम राम. बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा, वीर भगवान एकलव्य महाराज की, महाराणा प्रताप की. बोला 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 बाळू मामाच्या नावानं. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित सन्मान्य सुनीलाबा निखिल पवार, सन्मान्य व्यासपीठ, आणि खऱ्या अर्थाने ही खदगद निघून 20 आणि 22 तारखेला जो विजयी गुलाल पडणारे, ज्यांच्या आशीर्वादाने ती समोर बसलेली जोडगे गावातील अरे मालच फोड द्या ते गंज घ्यात 3 धाव 1 धाव ते फोड द्या माल. जोडगे गावातील सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो, इतक्या उपस्थितीने, इतक्या उत्साहामध्ये, इतक्या आनंदाने तुम्ही या ठिकाणी आलात आणि या गरीब उमेदवाराला साथ दिली, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खूप खूप आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो. काही निवडणूक ना अगोदर म्हणे का बाबा, काही निवडणूक ना अगोदर म्हणे त्यांनाकडे गाव कोण शे, मोठा गावच मग कोण नाही, सगळा मोठा इकडेच शे. मी त्यासले सांगच आज आहे गर्दी पैसा तुमनाकडे गाव ना गोंडा शे, आणि मनाकडे गाव न बूड शे, बूड. तो गोंडा शे ना रात दिवस ना तुमनाकडे राहा, आणि रात ना मोबाईलवर मनाकडे राहा. मला सांग काका, मनाकडे पुतण्यानं काम होतं, पण आम्ही तथा जरी होतो ना, पण सगळं मन तुनाकडेच दड फक्त तथच. म्हणून तुम ही निवडणूक मा दड काहीच नाही जी. आणि आधी पाहिजे किती गर्दी, आणि ती फॉर्म भरायला गर्दी पाहिजे. त्याला जोडगाव डोंगराला दिसायला लागणार होतं, आणि जोडगा ना बैल, त्या बैल मा म्हैस दिसायला लागली होती. आता ही शेवटली जोडगाणी सभा, ही गर्दी पाहिजे. आता त्यांना कोणता गाडा काढला, कुत्राला दुमडा मा ताप जायते जाओ, आणि तो ताप हापूनच उतारला. 23-24 मिटण्या पटोळ्या नाही तर गटोळ्या. अरे बोलस काय, सांगच काय. अरे हा बंडू काका इतका संवेदनशील आहे, ज्या शेतकऱ्याच्या लेकरासारखा जीव लावलेला त्या शेतकऱ्याचा बैल गेला, त्याच्यावर जरा परिस्थिती आली. मी त्याचं रडणं पाहून इथे आलो. तू इतका निर्दयी आहे की देवगड आपलं देवार पाड्याचा शिवदास सर्वदेव वारला, तिथे आत्महत्या केली, तिथे सुद्धा गेला नाही. बंडू काका हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्या शेतकऱ्याला 20-25 हजाराची मदत केली, आणि देवार पाड्याचा शेतकऱ्याने आत्महत्या केली शिवदासचा. तू बियर बारच्या उद्घाटनाला जातो, धर्मात्मा बियर बारच्या, आणि त्या गावाच्या शेतकऱ्या कृषी मंत्री राहून शेतकऱ्या सपाटण्या करत एखादी झोपडी मग भाकर खावाण्या, भाकर घरना डबा, फोटो झोपडीना खान चिनी प्लेटा, तिथे बी उघडा पडे जा, ते तरी नीट कर. बंडू काकांनी सपाटण्या कधी काय नाही. आणि मला सांग ताप होणार, आणि नेता घ्या ग्लुकोज पुडा घे. अरे हा ताप कोणले म्हणा, म्हैसले तो तिनं अंगातच राहिला, पण तुला डोक्यात घुस घ्या ना. तुला जोडगा माझा डोंगराळ आणि बैल माझा म्हैस दिसायला लागली. तुला संवेदना आता डिस्टर्ब होईल चालला. आणि आज नाही गर्दी पाहिजे, काही कालच नाही गर्दी ना, म्हणा कानवरून मागली गर्दी. खुर्च्या टाक्या
तरी भरणं नाही. मला म्हणत काका खुर्च्या टाकू, आपण गरीब उमेदवार शे, खुर्च्या टाकायला काही गरज नाही. आपला आपला मायबाप भरभरी आशीर्वाद देवाला येणार असेल, तू भरभरी होणार. बिल्डिंग वर सुद्धा गर्दी असेल, तिकडे वट्टा सुद्धा गर्दी, गल्लीमा सुद्धा उभा राहिला ना. ही गर्दी 23 तारीखला त्याची सर्दी काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काही विशेष नाही. आणि मी सभागती खाल बोललो होतो, खंडेराव महाराज आपला आराध्य दैवत छे. आणि त्या खंडेराव महाराजने सुरुवात करत मी म्हणलो होतो, मौसम नदी ना होती मालेगाव की आन जाती, गिरना नदी ना होती मालेगाव की बान जाती, चंदनपुरी के खंडोबा महाराज ना होते तो मालेगाव की शान जाती. खंडोबा महाराज का ये पुत्र बंडू काका जो ना होता तो 2004 के चुनाव में तेरी दाढ़ी और नाक कट जाती. माझा बोलायचा भाव सोपा होता की खंडोबांचा पुत्र बंडोबा, पण या भावाचा अर्थ त्यांनी वेगळा घेतला. ते सांगाव काय खंडोबापेक्षा मोठा व्हायचा चालला का. अर्थ चांगल्यामध्ये वांगलं शोधणं याला नास्तिक म्हणतात, आणि वांगल्यामधून चांगलं शोधून आपल्या अंगी करणं याला आस्तिक म्हणतात. तुम्ही नास्तिक शे म्हणून तुम्ही तिथे वांगलं शोधी काढ, पण मनाभाव सच्चा होता म्हणून खंडेराव महाराजने पावना. आणि खंडेराव महाराजने काय केलं, तुम्ही ज्याची ठिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला त्या खंडेराव महाराजला पावल्यानंतर त्या खंडोबा महाराजने 2 दिवसापूर्वी चंदनपुरी मधला तुमचा सगळा गड धसवून दिला. आणि या बंडोबाच्या साथीला तिथले सरपंच आणि अर्धी ग्रामपंचायत सदस्य राजोबा नावाचा भाऊ बंडोबाच्या साथीला आला. आणि त्या खंडोबा तुम्ही मी बंडोबा म्हणजे माझ्याबद्दल बोलता, मी खंडोबाचा पुत्र होऊ शकत नाही बंडोबा. आणि तू तीच जबामा सांग, माझ्या प्रभू रामचंद्रासारख्या नेत्याला एकेरी भाषेत बोलता, म्हणजे तू ना नेता प्रभू रामचंद्र. अवघडच. म्हणजे तो बायका पुऱ्याची शपथ घाई, मंदिर मा शपथ घाईन, वातावरण पाहिजे निवडणूक उभी जा शपथ मोडी तो प्रभू रामचंद्र. सकाळीच नेता घर पोया खास अन्ननी शपथ घेस, आणि रातना 50 खोके एकदम खोके गद्दारी करी पळी जा असतो प्रभू रामचंद्र. शब्दा काही मोडणारा प्रभू रामचंद्र असा होता का पळी जाणारा आणि गद्दारी करणारा. एक वचनी होता ना तो. टक्केवारी काय आता लव कृष्ण काय चावला ते पुढल्या सभास जरा पुढला राहू द्या. आणि यांकी मी ते मूर्तिमंत उदाहरणशी मी काही म्हणा अंगण सांगत नाही, पोया तिकडून सांग. आणि सगळा तालुक्याला माहिती दत्त मंदिर बजरंग बली महादेव यासना समोर बायका पुऱ्याची शपथ घेसू कधीच उभं राहणार नाही, दंगल वातावरण पे उभा राही गया. अशा सत्ता पिपासू होता का प्रभू रामचंद्र. अरे सत्ताना त्याग करणार होता, त्याग. तू ते टक्का सुद्धा सोडत नाही. आणि तालुकाना भूमिपुत्र सुद्धा धक्का लागू देत नाही बिगर टक्केवारी नाही बी काम. तू प्रभू रामचंद्र. अरे हा खंडोबा महाराज ना पुत्र हा बंडोबा दिलदार से पदर मोड करी करोना राहू दे, दुष्काळ राहू दे, सगळीकडे राहू दे. तू 27 कोटीना काम माहिती कितला कमायत कितला नाही, परंतु तू या जोडगाल पाणी पाज नाही. या खंडोबाना पुत्र बंडोबाने पाणी पाज तुम्ही सांगतो. आणि आणखी मी काही चावळत नाही. इथे लिझन कागद होणार. टोकळे गावाचे सरपंच भगतसिंग डिंगर यांचा पक्षात प्रवेश करून घेऊन त्यांना टोकळे येथे शहीद भगतसिंग यांचे स्मारक बांधण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली. तरी आश्वासनाची केलेली फसवणूक यांना 20 तारखेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे बघ म्हणजे प्रभू रामचंद्र भगतसिंगले बी पसाडा. भावसिंग डिंगर आलेले नाही ते भावसिंग. आणि हे अशा प्रकार मग असा तुना प्रभू रामचंद्र. अरे मी कमीत कमी पदर मोड करी कुठे टक्का नाही, कोणले त्रास नाही, कोणाला काही वाईट नाही. राम रहीम हॉस्पिटल बी काढास, खंडोबाना आशीर्वाद खाल. मना हॉस्पिटल मध्ये एक बी देवघर जात नाही, 20,000 रुपयांना पुढे बी बिल जात नाही. ही खंडोबाने आशीर्वाद शिकला. आणि तुला एक बी काम सक्सेस होत नाही. काय सांगा म्हणजे कतलियात तो बार बार सांप भी बदल लेते हैं. कुछ लोग छोटे से पुण्य के आड़ में बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं. और कुछ लोग अपने मतलब के लिए अपना नेता पक्ष
बाप भी बार बार बदल लेते हैं, ये काम कभी कौन। सोनार को सोना, एक जमाना था कुछ डाकू भी ऐसे हुआ करते थे, अमीरों का छीन के गरीबों में बांटा करते थे। अब ये जमाना आ गया, कुछ सफेद डाकू भी ऐसे हो गए हैं, गरीबों का, किसानों का, कांदे बियाना का, यूरिया का, मालेगांव का, एमएससीबी का खासगीकरण करके गरीबों का खीसा लूटते हैं और अमीरों में, कंपनी वालों में और आपस में बांटते हैं। ये ऐसा जमाना आ गया। तुमनापेक्षा गुलब्या भराडी चांगला, त्यांनी अमीरच लुटीन गरीबच मग वाट, आणि इथे एमएससीबी न खासगीकरण करी, गरीबले 500-200 रुपये बिल होतं, त्या ते मालेगावले 700-800 रुपये येथूनच पाप से, मग तू याच ना कडला काढी आणि आम्ही रोजले कंपनीजलेच वाटत ना, मग तो चांगला ना डाकू। आणि म्हणून या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे। वेळ थोडी कमी आहे। विकास काम, अरे निवाडी तिथं ते विकास करणार, तिथे जबाबदारी छे। तुमना आशीर्वाद खाली एकच दाव मार्केट कमिटीला संधी दिली, ती संधी नसो न काय 35 वर्षमा जितका विकास होईल आणि तितका विकास काय आल्या आल्या बंद पडेल। जोडगं चालू के, जोडगाले पेवानं पाणी नव्हतं, पेवाना पाणीनी व्यवस्था करी, जोडगाल 2 एकर जमीन होती, 5 एकर जमीन गेली, कंपाऊंड करी, तिना विकास काय। पेवानं पाणी नाही तर दुसरीकडून पाणी आणि एक आहे, आणि शेड बी बांध, हा मालमापरचं निवारच बी काय, जोड मालेगावले 3 एकर कॉन्क्रिटीकरण बी काय, ज्ञानदेव दादाना नंतर एकच शेड होतं, त्या 7 शेड बांधतात, पूर्ण 3 एकर कॉन्क्रिटीकरण, 5 रुपयामा राईस प्लेट, अँब्युलन्स आणि सामाजिक उपक्रम तिथे राबाडात, वैकुंठ रथ आणत, शेवपेटी आणत, आणि 5 रुपये मजार महाराष्ट्रात कोणी मार्केट मजार राईस प्लेट दिदी नाही, ती गोपीनाथ मुंडेला आणि दिदी हे 5 वर्षामा करीत काढ बंद मुंगस मार्केट काढ, कांदा विक्रीनी सोय काही, विकास विकास विकास, आणि विकासना पुरावाच पाहणं होते। त्याच मार्केट मजार तुम्ही सगळा जण मार्केटला येतच, 3 एकर मकान कॉन्क्रिटीकरण करायचे, 3-4 एकर 14 वर्ष होई गया। माले प्रोव्हिजन एकच, म्हणजे प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा त्या कॉन्क्रिटीकरणाला तडे नाही। तुम्हाला आमच्या काळात केलेल्या कॉन्क्रिटीकरणामध्ये 4 पटीची प्रोव्हिजनचे, म्हणजे मी 5,000 मा जर एक ब्रास काम करे होई, तर आता त्याला 5 25,000 रुपयामध्ये तुम्ही एक ब्रास रोड केलेला आहे। तरी म्हणा 14 वर्ष कॉन्क्रिटीकरण तडा नाही, आणि तुम्हाला पण 3 महिना 4 महिना जर त्या कॉन्क्रिटीकरण एवढा हाय प्रोव्हिजन असताना हॉट मिक्सिंग जर तडाच तडा जाता येता ह्या पुटपुटत लावतोच घोडा। मी घोडा असताना धनी बी नाही, मी आशीर्वाद ना धनीच। आणि विकास विकास काय, अरे 27 कोटीची ही पाईपलाईन मी सांगितलं होतं, मी अवदसा तुमना गाव जर अवदसा टाकाल नाही म्हणून, यांनी त्यांना जर सगळं माहित, तुमना गाव जर एखादं शेड उद्घाटन काय, तर त्या 10 लाखाच्या शेडला पूर्ण पंचायतच्या बॉडीला 4 गल्लींच्या माझ्या आयांना बोलवतात, आणि त्या 10 लाखाच्या शेडला 20 नारळ फोडतात, 20 म्हणजे 27 कोटीनं काम होतं। या 27 कोटीनं कामास मजार 15 गावासनं सुजलाम सुफलाम होणं होतं। 900 हेक्टर जमीन तुम्ही बागायत करणार होता, मग चोरी दपी का काय, चोरी दपी का काय, बरोबर का नाही। जिथे खोट से, नीतिमा खोट से, आणि जिथे नोट से तिथे चोरी दपी से। जर चोरी दपी नाही राहता आणि धनके की चोतो राहता, तर इथला पैसा जायचं नाही। जोडगाले सांगितलं होतं इतकं पाणी येईन, पेवाल पाणी, अरे बागायतले जाऊ दे, पेवाल पाणी सुद्धा नीट होणं नाही। हा तुम्हाला 27 कोटी, हा अट्टाहास कशासाठी, ज्या गावाचं भलं करायचं, त्या गावांचं भलं करायचं, त्यांचा पहिले असा मेळावा लावला असता, मी असं करतोय, आज म्हणे जी बैलगाडावर मिळवणूक नसती, ते आज दिवस तुनीच निघती, तुला काय झाली ती यंत्रून आणायला लागतात, त्या बी कापूस टोकन भ्रष्टाचारणा संबंधचे दाटे। काल दिस यंत्रुंगल्या बाया होत्या, यंत्रुंग कुठल्या कुठल्या बाया आली, ते मोगल आणि इथे सोगल, इथे पायी घ्या म्हणा, ही बिचारी सगळी हाडाची गर्दी आहे, तालुक्यातली गर्दी आहे। यांच्या मनामध्ये दाहकत आहे की जास्त तुम्ही 27 कोटी पाणीनं आश्वासन दिलं, आणि उपाशी जे दर त्या ज्याच्या तोंडाशी होतं तेही उपाशी, ज्याच्या होटाशी होतं तेही उपाशी, ही ती तळमळ आहे। मी सांगितलं होतं की एवढं बंधारा, एवढी 27 कोटी घाला ना, काहीच काम नाही। तुम्ही 2-2.5 कोटी मा त्यांनी उंची वाढावा, त्या उंची वाढायला तर पाणी बबलक साबई मागे बी फॉरेस्ट असे कोणा नुकसान होत नाही, काय नाही, तुम्ही कॅनल धरी पाणी घ्या, आणि एवढंच नाही, उरेल आणखीन 2-3 कोटी मजार या लकाना खाल, खोली नाला 2.5-3 कोटी तटे घाला, त्या खोली नाला सांडवा छोटासे,
तो बी मोठा करा, तिथे बी असताना ना वनपट ना आणि खोली नाला ना आणि बेंद्रपाडाना बी प्रश्न मिटी जाईल. आणखीन तुमले 10 कोटी 15 कोटी शिल्लक राहतात. पण तुम्ही 27 कोटी पुशी दिलात, धड काहीच होईना नाही. क्वाक बी चोरी घ्या, पाईप बी चोरी घ्या, पण तुम्हाला आणि कॉन्ट्रॅक्ट. मग विकास कोणा? विकास या गावांचा का तुमचा? विकास भकास आहे, कॉन्ट्रॅक्टर तुम्ही झकास आहे. आणि म्हणून विकासाच्या गोष्टी तुम्ही करू नका आणि जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. मी त्यांना आणखीन चांगलं भाषण मांडलं होतं की उंची वाढणी की तिथे डावा कॅनॉल निघे, वनपट आणि पिंगरीले तो डावा कॅनॉल 2-2.5 किलोमीटर से सस्ता जेसीपी काही निघ जाईल, ते बी पूर पाणी मा भराय जाईल, आती पाणी वाया जाईल, ते इकडे बी तिकडे बी जाईल. विषय काय? आणि त्यानंतर तुम्ही इतका भाबडा राहू नका. चाऱ्या शेत चाऱ्या, आणि या चाऱ्या शेत ना तुम्हाला गाव मजार नाही भाऊ बनक्या वाईट करी घ्या, ते बंडू काका म्हणू नका. कारण जर तोंडाला राही तो खोली घेत जाई भाऊ बनक्या आणि सुतक तोडाने येतील आमना गावाकडे वळचे ते जरा पहा. आणि अशा प्रकारचं काम करत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा. मुंबई हाय 27 कोटी, ए भाऊ हे 27 कोटी बुडी घ्या, क्वाक चोरी घ्या, त्या वाया गया. 27 कोटी बंदिस्त पाईपलाईन फेल, कॉन्ट्रॅक्टर साहेब पास. भूमिगत गटार 500 कोटीनी 500 कोटीना काम तर किती मोठा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ते बी मालेगाव मा गुपचूप. भूमिगत गटार 150 कोटी महानगरपालिकाना तुम्हाला आमना नातेवाईकांना पट्टी भरेल, त्या बी वाया गया. 150 कोटी पाईपलाईन फेल, साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर पास. 550 कोटी मोसम पूल नवा बांधा, त्याला 3 महिना तडा पडी गया, हादरा जावा लागणार. अरे महात्मा फुलेंच्या समोर तुम्ही पूल बांधला, तो पूल कोट्यावधींचा बांधला आणि 3 महिन्यामध्ये त्याला हादरेन तडे गेले. मग तुम्हीच केलेल्या पुलाची 3 महिन्यामध्ये तुम्हाला गॅरंटी नाही, मग 5 वर्ष या मायबापांनी कशी तुमची गॅरंटी घ्यायची? आणखीन एखाद दिवस पोया खाई. हा म्हणजे तो पूल बी वाया गया. नांदगावना तुम्ही सगळीकडे पायवे, आतेच पहिलाच पाणीवाला पहिलाच पूल मा 2 कोटीना वायगाव नांदगावना पूल वाई गया. वार विकास वाई जाणारा विकास राज का टिकी राहणारा विकास राज. नांदगावना विकास वाई गया. मोसम पूल ना तो पार्क होता, जीव तोडी आम्ही बी श्रमदान के काय बिल्डिंग ना काय नाही, पण ते मोसम पूल पार्क बी वाई गे. गिरना पार्क दौडी गया. डीके कॉर्नरले तुम्ही येतच तो गार्डन पाणी मा बुडी गया. 8 महिना पाणी माजरा. आमना गावना गार्डन येडा बाबळवाडी गया. रोकडवाले मोठं स्टेडियम बांधेल शे. अरे लोकेशन पाहता, इथे पोरांना खेळायला जॉगिंगला जागा नाही, पण कुठे काय ना आदळणं होतं, कंस्ट्रक्शन करी काम काढणं होतं. जशी आई पाईपलाईन दाबणी होती, टक्केवारी घेणी होती, पार्टनरशिप पत्रात पाडणी होती. बाहेर में जाए जनता आपला काम बनता आणि जनता म्हणा बळ बिंड्या बिंड्या या करा तुम्ही म्हणा पुतळा जाळा तुम्हाला जाळ कर पिकच ना. आणि तुमले शिकाडेल वांडरसले तिथं चेताडी आणि आई बॅनर आणि ते म्हणा आमने ओढ. अरे पदरात काय पडणं? पदरात 2 पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे. ब्रिटिश राजनीती चाललेली आहे. प्रत्येक गावामध्ये दाभाडीले सुद्धा आपसातच 2 ग्रुप लढावस, त्यांना निर्णय देत नाही, मुक्का राहायचा. अरे तुम्ही सरपंच करणं टाक ना चिठ्ठी, टाक चिठ्ठी लगेच मिटाड. गावात कसं 5 वर्ष तणाव पाहिजे. दोन्ही ग्रुप तुना संविधानाले बी तसेच, दाभाडीले बी शशीन निळकंठ वाद, म्हणजे तू झुलावस आणि या दोन्ही तुना दारशे भलावस, तू सलामत. आणि यासना वाट डुकरना पानता तुम्ही गावातले नथू बाबा असतील, बाळाशेठ असतील, पकाबा असतील, तुम्ही शिकून घ्या, तुम्ही शिकून घ्या. ही ब्रिटिश नीतीने या महाराष्ट्रावर आणि या हिंदुस्थानवर 150 वर्ष राज्य केलं. तुमच्यावर सुद्धा हे गुपित पद्धतीने ब्रिटिश नीतीने राज्य चाललेलं आहे. तुमच्या गावातला विषय तुम्ही हातात घ्या. हे भाऊ सकाळ मी तुला 10 लिहिसू यायचो नाही, आपलं पटत ना तर देवना न्याय घे, चिठ्ठ्या टाक, विषय मिटाक. काय म्हणणं? जो शेवट राहील त्याला 1.5 वर्ष दे, ज्याला पहिलं घेणं त्याला 1 वर्ष दे. तटक तोडून बांडी मोठ ठेव ना. पण कुठल्याच गावाला असं नाही तिकीट बी मागाना वेळ होणार की तुमनं ठराया. अरे हा एकले मी पंचायत समितीला दिसू, एकले सोसायटी चेअरमन करसू, एकले ग्रामपंचायतना सरपंच करसू, एकले मी जिल्हा परिषद दिसू. काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. तुम्ही झुला, तुम्ही वाद घाला आणि तुमच्या भाऊ बंधक्यान वाद डुकरना पांता करा. मी सलामत, तुम्ही परेशान. मग तुम्ही सांगतात तो चांगला आणि आपला गाव ना वांगला, गावलाच पोचत बसतं आपसात.
आता कोणले कोचाना ते 22 तारीखले 20 तारीखले ठरावा. पलाधाराले म्हणा, पका आबाले म्हणा, तुम्ही सगळा. अरे तू खरंच दातास आहे का? या पोऱ्याने आयुष्यभर तिथे कष्ट काय हे काय आणि चटई आंदोलन काही यांनी निधी आणा ती याला सुद्धा खाऊ दिलं नाही. त्या पाठ ठेवणार जर माल जास्त असेल तर त्यांना पुतण्या दिला. अरे हे दुसऱ्यांना ताटातला खाणार असे आणि हा तुम्हाला भाऊस ना हा वाटणार असे. या दोन्ही घेण्या बँक येतो. घेण्या बँक मी देणार बँकशी. मी कोणा पाप काही नाही, कोणले काही घेत. हे नोकरीच मागे एससी जागावर एनटी जागावर एससी ओबीसी 15 वर्ष त्याच अप्रुव्हल होत नाही. या सांगतात पुढच्या दिवाळीला लगेच तुमची ऑर्डर होईल. अशा ना मारे गरीब न पुरे पैसा घे ते देश कोणी सासरवाडीतील आणस, कोणी बहीण मेवाकडून आणस. तो सांगत अक्का 1 वर्ष माझं काम होणार से पगार नका तुला वाडी दिडी ना दिसू. अक्का बी आसवर, तो भाऊ बी आसवर, बाप बी आसवर आणि यासनी माय मरो पण आस मरू नये. तुमच्या हातात नोकरी आहे, जे सत्य असेल ते द्या. गरीब लोक इकडून तिकडून व्याजाने पैसा आणतात. कोणी सासरवाडी तुटी घे, कोणा याई वाईट वेगात, कोणा बहीण महिना तुटी घ्या. तुमले कधीच माफ करणार नाही निसर्गाने जनता आणि तुम्हाला कधीच राजव घेणार नाही. आणि ह्या पद्धती दोन्ही इकडे टक्केवारी मागी, तिकडे नोकरीच मागी. या दोन्ही घेणं बँकशी, मी देणं बँकशी. मला काय संबंध. पण म्हणी आजी सांगी जायला होती भाऊ पाप पैसा कमावाना आणि भाडं खावाना मोका खूप येतील म्हणे, पण पुण्य कमावाना मोका फार थोडा येतच म्हणे. ज्याने पुण्य कमायना म्हणे त्यांना आयुष्यानं सोनं व्हायचं आज म्हणे. आणि प्रवीण दादा मी जे पुण्य कमायना म्हणून आवडा चौक भरायचे मला भाडा ना आणा नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. विकास टोकडा ना दौड काही ना दौडी जायचे 5 लाख न बक्षीस अजून सापडत नाही. विकास आणि आणखीन ऍटम ते अशा एकूण एक राहतं. स्टिंग ऑपरेशन नगरपालिकेना महापौर त्यास ना, आयुक्तांनी बदली करी आणस त्यास ना, स्थायी समितीना अध्यक्ष त्यास ना, नगरसेवक त्यास ना. आणि 2 वर्षातून एकदा अशा नमका यश. आणि जिथे पूल ना लोक पाहतील व्हिडिओ निघी तटे बाकी क्लोज गाई गटार काढस. कारण कर्मचारी तुना, आयुक्त तुना आणि सगळा गटार तू काढत. मग त्या काय करत म्हणजे साहेब कितला भारी शे गटर सुद्धा काढत. मग कितला वेळ काढत 2 मिनिट काढ ना 2-4 महिना त्याच ना बरोबर. हा एक ग्लोज घालीन 2 दुडका वडात म्हणजे काय गटर साफ असं. अरे काढला अटेन्शन का त्या आयुक्ताला सांगितलेलं तुझी बदली केलेली आहे बडव्या इथे साफ नाही झालं तर तुझ्यावर कारवाई करेल, बदली करून टाकेल. ते नाही कर काही व्हाय ना का. नंतर ते औरंगाबादले स्टिंग ऑपरेशन मोटरसायकल इकडे ते त्या जोरात आणि या महासोमात साहेबांसारखा मंत्री नाही. अरे अरे पण ते 8 दिवसात दुकान चालू आहे घे ना. शकायनी अशी की त्या दुकानदारच मारवाडी जैन लावी ते जैन पेस्टिसाइड आणि रासायनिक खतांचं दुकान होतं. त्यांच्यावर तुम्ही रेड मारली. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं बुकिंग कमी केली आणि आलेला स्टॉक बाहेर काढला नाही. तुमले आमले 200 रुपये कोणी माग घेणे म्हणे. ते दुकान बी चालू घेऊन 200 रुपये माग आमले की तुला व्हिडिओ चालना पण आमना रेडिओ लाग गया ना किसाना. ते महिना 9 वाजता मग आम्हा पोलीस आजूबाजू कोणलेच माहित नाही. दरोडा पड गया दुपारना 11 वाजले आणि यासले माहित म्हणजे दरोडा पडणार रिव्हॉल्वर बिल काय तो गाजावाय चड्डी म्हणजे 9 पोलीस सुस्त आणि साहेब एकदम अटेन्शन. 9 वाजता दिवस ना दरोडा पकडी राहता. काय 20 वर्षात जाग फिरले का ते पोलीस असले कळणं नाही काही नाही गया ते ताडी दुकान तोड टाकत. तो ताडीवाला असा पट्टा दुसरा दिवस का तिसरा दिवस ताडी दुकान चालू होते. अरे मग तोडच बी मोडच बी आणि चालू बी हा वडणारले बी तसेच काय राव. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काय सपात्यान काय नाही या नाही याही गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि म्हणून अतिशय सुंदर पद्धतीने मी तोडना थोडासा सोटेलचे पटकन बोली बसू काय पण म्हणणं काळा नाही हा. आणि लुट्या ते बरी मुळीच नाही. मी नोकरीला आहेत ना मार्केटमा अंध अपंग असे जे गरीब होते त्यांना लावलं. मी असे कोणले नोकरी लाय नाही आणि तिथून काही अशा स्वतःना पोटना पोऱ्या नातेवाईक लाया नाही. मी ज्या लायचे त्या अपंग ते तुम्ही चौकशी करा. वेळ असल्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणार नाही. आणि आता राहिलं
जाहीरनाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत ना. आता ती लाडकी बहीण, तुम्ही सगळ्या गरजाई म्हण्या बहिणीसले, वहिनीसले, आईसले सांगा, लाडकी बहीण ना भ्रमात पडू नका. लाडकी बहीण ही काही प्रेमापोटी नाही, ही मतलबापोटीच आहे. याच ना खासदार केले पाटा पड गया, नको आमदार केले पडाले, म्हणून खासदार की आमदार केले वणी यासले मतच नाही कडकी, आणि यासले बहीण आठवणी लाडकी. आणि लाडकी बहीणले 4 आना आणि पावणाना की झाले 12 आना. लाडकी बहिणीचे खरा जर लाडका भाऊ असेल तर मी आता काही गोष्टी बोलण्यासारख्या नाही आहेत. अरे रावळगावला टॉयलेट नाही, ते टॉयलेट सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकले नाही. ते टॉयलेट माझ्या बहिणी आयासाठी, डायबिटीज असलेल्या काही पेशंटला. तो व्हिडिओ आहे का? रावळ, 1 मिनिट थांब. रावळगावला सगळ्या तिथे स्टँड आहेत, वायगाव, धुंद वगैरे सगळीकडून तिथून येतात. आणि त्या ठिकाणी ते तिकडे नका पाहू, इकडे सांगच. त्या ठिकाणी काही माया मावल्या येतात, एसटी भरेपर्यंत, गाडी भरेपर्यंत, रिक्षा भरेपर्यंत त्यांना वेळ लागतो. आणि डायबिटीज असले की नैसर्गिक विधी आवरल्या जात नाही. आजूबाजूला सगळं माणसं आणि मुलं कुठेही बसून येतात. शेवटी त्या मायांना, आयांना मजबुरीने रिक्षावाल्या असताना बाजूला बसावं लागतं. त्या रिक्षावाल्यांना वाईट वाटायचं, आणि त्या रिक्षावाल्यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत यांना सगळ्यांना सांगितलं. यांनी 6 महिन्यात माझ्या आया बहिणींची सोय केली नाही. मी एक दिवशी सतमण्याला चाललो, मला सांगितलं काका अशी अशी परिस्थितीचे. मी म्हटलं इथे माझी जाई राहिली तर काय परिस्थिती. मी 3ऱ्या-2ऱ्या दिवशी तिथे टॉयलेटची व्यवस्था केली. रावळगावच्या रिक्षावाल्यांना विचारून घ्या, यांच्याकडे सगळं राहून यांची ध्यानात नाही. ती ध्यानात या भावाचे. सांगा लाडक्या बहिणी आणि लाडक्या आईंचा खरा भाऊ कोण. त्याच्याही नंतर तुमच्या गावातनं सुद्धा स्पर्धा परीक्षांना मुली येतात, पोलीस भरतीसाठी, याच्यासाठी. आणि त्या पोलीस भरतीसाठी, हे दादा ते आता तो व्हिडिओ टॉयलेटचा त्या मुलींचा लावून ठेव. त्या मुली येतात, मालेगावमध्ये कुठेच सोय नाही. आणि मग त्या क्लासेसला बसतात. क्लासेसला बसलेले असताना त्यांना 8-8 तास अभ्यास करतात, नैसर्गिक विधीला सोय नाही. यांनी नगरसेवक निलेश आयरला सांगितलं, यांना सगळ्यांना सांगितलं, सगळीकडे गेले. मंत्री तुम्ही, सगळं तुम्ही. तालुक्यातल्या लेकींची सोय करायची कोणाची जबाबदारी? इकडे तर तुम्ही रात्रीतनं फोनवर कामं करतात, बदल्या बिदल्या सगळ्या चुकीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या. आणि एक फोन लावला असता ऐकतो, पण तिथे काहीच नाही ना. मुत्रीमा काय मिळेल? तिथे मिळतं तर देता, तिथे फोन लाया नाही आणि व्यवस्था काही नाही. मग त्या 4 महिन्यामध्ये त्या मुली प्रयास हॉस्पिटलला जायच्या, त्यांनी बंद केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी बंद केलं आणि प्यायला पाणी बी नाही. मग त्या मुलींनी यांना सगळ्यांना निवेदने दिले, सांगितले, यांनी सोय केली नाही. तिथल्या कोते सर, नाळ्याचे कोते सर आहेत ते संभाजी क्लासेस, त्या आणि ते मुली माझ्याकडे आल्यात आणि मला सांगितलं की काका अशी अशी परिस्थिती आहे. आणि मी म्हटलं मलाही बेटी आहे. उद्या ती बेटी जर 4-8 तास तिथे बसेल आणि तिला जेव्हा असा त्रास होईल तर तिला काय वाटेल आणि तिच्या बापाला काय वाटत असेल. यासले दोन्हीसले बेटी नाही, त्यामुळे दोन्हीसले बेटीने कदर नाही. एकले ते काय फादर नाही, ते कदर कथा राहील. हा, आणि त्यामुळे महिलांचा आदर कसा राहील. आणि म्हणून त्या ठिकाणी या भाच्या माझ्या लाडक्या बहिणींच्या लेकी जेव्हा तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या आल्या, जेव्हा त्यांनी सांगितलं लावल्या सार्वजनिक हॉटेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती व तसेच नैसर्गिक विधीला सुद्धा अडचण येत असे. आम्ही पुढारी, नगरसेवक, आयुक्तांकडे, महानगरपालिकेकडे यांच्याकडे सुद्धा गेलो. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले व अडवडीची उत्तरही दिली, भूतकाळून टाकले. शेवटी आम्ही बंडू काका बच्चाव 12 दर्जेदार संस्थापक यांच्याकडे गेलो. आम्ही सगळ्या भगिनींनी आमची समस्या मांडली व तसेच त्यांनी आम्हाला एका वाक्यात सांगितलं की मला पण एक मुलगी आहे, मी पण एका मुलीचे वडील आहे, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुमची सर्व समस्या मार्गी लावतो. तसेच सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला रेडीमेड टॉयलेट म्हणजेच आमची गंभीर समस्या नैसर्गिक विधीची मार्गी लावली. त्याच्यासाठी त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. व तसेच पिण्याची पाण्याची पण समस्या खूप मोठी होती. बंडू काकांनी पिण्याची पाण्याची टाकी ठेवून खूप पुण्याचे काम केले, त्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. सांगा मग लाडका भाऊ कोण, लाडका मामा कोण, बाचीस ना बहिणीस ना. अरे तुझ्याकडे सगळं राहील, तू देऊ शकत नाही मुत्री सुद्धा. आणि तुम्ही सांगतात विकास या गोष्टी, विकास सगळा बघा. काय कदर आहे बहिणीची बाचीची सांगा यांना. अरे उद्या तुमची बी आई आहे, डायबिटीज आहे तिला जेव्हा नैसर्गिक विधी लागते माणसामध्ये तुमच्या आशीर्वादाने तर येणारच आहे. आणि आलो तर मालेगाव मध्ये
तुम्ही मोसम पुलावर उतरा, बस्त्याला येतात, लग्नाला येतात. माझ्या आया बहिणींना शरम वाटते कधी काही काही दवाखान्यांमध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी जायला, कुठेही याला जागा नाही. मोसम पुलापासून मनमाड चौफुलीपर्यंत इकडे विकास पुरुष, विकास पुरुष, विकास पुरुष. अरे जो विकास आहे तो बी बकास आहे. झकास फक्त तुम्ही आहेत. तुम्ही एक टॉयलेट सुद्धा नीट बांधले नाही. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने आलो तर पहिले मालेगावमध्ये बस्त्याला लग्नाला येणाऱ्या येणाऱ्यांसाठी येईल, तर वर्ष 2 वर्षाच्या आत मुंबई सारख्या शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी करेल आणि माझ्या आया बहिणींची पहिली सोय करेल. काय विषय सांगतो. आणि म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. सीसीटीव्हीचे बाल रुग्णालयांवर बाल अत्याचार झाले त्याच्यासाठी सीसीटीव्ही लावण्याची सुविधा केली होती. मालेगावमध्ये जवळपास 155 गुन्हे झाले आणि म्हणून त्याच्यासाठी तिथेही काही 2 पैसे मिळणार नाही, तिथेही सीसीटीव्ही बसवणार नाही. तोही दुरुस्तीकडे वर्ग करतात. म्हणजे एखादी शाळा दुरुस्तीले 5,000 ना कलर, 25,000 ना बिल. जिथे माल छे तिथे भाव नाही, चाल छे. जिथे माल नाही तिथे काहीच देणार नाही. या इथे काहीच नाही ना. सीसीटीव्ही मजार बी काहीच नाही. मुंबईला ना तिथे चाल नाही, जिथे माल छे तिथे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला 1 रुपया मजार पीक विमा सांगतात. अरे 1 रुपया मजार पीक विमा तुम्ही जिथे जातात सीएससी बोर्डवर, तिथे केंद्रावर तुम्हाला 100 ते 200 रुपये लागतात. आणि त्यांना पुन्हा आणखी वरून 40 रुपये केंद्राकडनं येतात. 27 गावं उघडून दिले, तिथे काही नाही. 5 वर्षामध्ये काही पीक विमा नाही, काही नाही. आता 1 रुपया पीक विमा. अरे हा 1 रुपया तू सांगत, पण प्रत्यक्ष म्हणा माय बाप शेतकरीले 100 नाही ते 200 मोजना पडतं. आणि पुन्हा आणखी 40 केंद्रांनी तिकडे त्याला सबसिडी. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आणि म्हणून आणखीन मी एक तुम्हाला सांगितले की या दोन्हीसना नांदे लागू नका. या दोन्हीसना लागू नका. या दोन्हीसना षडयंत्र शे. एक सांगत बंडून याले उभं करेलचे मत खावासाठी, आणि दुसरा सांगत हिरेने याले उभं करेलचे मत खावासाठी. या दोन्हीसनी मिले उभे घरचे. तुम्ही तो व्हिडिओ पाय का? मी आता पाय ते क्लिपला येईल. मला निघायचं राहिलं तर 6 महिन्यापूर्वीच निघाला असतो. आणि ज्या वेळेला मी दिल्लीला जाऊन आलो त्याच्यानंतर लगेच षडयंत्र फिरलेत. भुजबळ साहेबांना 2.5 वर्ष लागलेत. यांच्या त्या ठिकाणी वकील बी हजर केला नाही. यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं 110 गुन्हे आहेत, बाहेर निघताच दुसऱ्या गुन्ह्यात अडकवेल. मग जामीन झाला तर अडकवलं का नाही? हा पहिला प्रश्न. तिथे वकील हजर ठेवले नाही. मालेगावला वकील 2-2 राहायचे. मुंबई हायकोर्टात वकील नाही, सरकारी वकील गायब. आणि एवढंच नाही तर तुम्ही ओळखतात अशोक शिंदे साहेब, PI मगर रवी मगर तिथे तपास अधिकारी बदलला. आयोग म्हणजे ज्याच्याकडे तपास असतो त्याला बदलून टाकलं. त्यांनी सांगितलं तपास पूर्ण झाला, जामीन झाला आणि उभे राहिले. मग तुम्ही त्याच्यामध्ये गांभीर्याने घ्या की जर अद्वै हिरे यांच्या विरोधात सुनील देवरे जर तिथे त्याच्या बोर्डिंगची सगळी क्लिप काढतो, त्याची आबरू घालतो, मग सुनील देवरेच्या पोराला अद्वै हिरे परमनंट करून प्रमोशन कसं काय देतो? कोणाच्या सांगण्यावरून देतो? त्याच्याही नंतर भटू देवरे माझ्या बरोबर फुटून आला. भटू जाधव माझ्या बरोबर फुटून आला. आणि त्या भटू जाधवच्या पुतण्याला म्हणजे आचारसंहिता भंग केलेला, त्यांना काढून टाकलं. आणि त्यांनी तुमच्या बोर्डिंगवर रोड मारली, तुम्हाला पोषण आहारामध्ये अडकवलं, तुमच्या आई वडिलांची बदनामी झाली संस्थेची तुमची. तरी तुम्ही ज्या सुनील देवरेने विनोद विभागने रोड मारली ते मारली, त्याच्या मुलाला जम्पिंग प्रमोशन देऊन अकाउंटंट केलं. हे कोणाच्या सांगण्यावरून केलं ते सांगा. भटू जाधव तुम्ही ओळखता, त्याच्याकडून फुटून आलं. तो आचारसंहितेमध्ये त्याचा पुतण्या सापडलेला, मग त्याला निलंबित करतात. योगेश आयरचा काही संबंध नाही, त्याला निलंबित ठेवतात. मीन सुनील गायकवाडांनी निवडून आणला योगेश पवारच्या मुलाला, योगेश पवारला, आणि याला परमनंट करतात. ही सगळी मिली बघत आहे. आणि यासले दोन्हीसले पाटना सपन पडी राहणार, सपनात त्या गुलगुला खाई राहणार की बंडू काका यांना मत काही आणि मी निवडी असू. त्याला वाटत तू त्यांना मत काही मी निवडी असू. मी दोन्हीच ना मतच ना आशीर्वाद यास ना घिसू आणि मी दोन्हीच चिपड पाठ टाकसू. आणि म्हणून आता गावगाव बिर्याण्या वगैरे ही राहिल्या तुमनाकडे फिरी घ्या. हा त्यामुळे खा म्हटणं त्याच ना आणि दाबा बटणं रिक्षा ना. हा आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला बंडू काकाने कधी कोणा ताटातलं खादं नाही. इथे आदिवासींच्या जीवावर तुम्ही निवडून आलेत, आदिवासींच्या जीवावर तुम्ही सगळे हे राज भोगलं. आणि त्या आदिवासींचा गिरणा डॅमचा मासा जो होता ते आदिवासी मालक होता, ते तिथे जायचे, मासे धरायचे, थोडेफार मासे विकायचे खायचे. त्या शेखर पगारीने आंदोलन केलं. ज्या आदिवासींच्या जीवावर निवडून आलेत
त्या आदिवासींच्या ताटातला 5 ते 10 हजार आदिवासी भुई समाज, कोकणी समाज यांचं ते गिरणा डॅम होतं, ते मालक होते. त्यांना आता तिथे चोर करून टाकलं. तो कलकत्त्याचा एक व्यापारी, टेंडर नाही, निलाव नाही, कुठलंही काहीच नाही, डायरेक्ट घेऊन टाकला. 5000 आदिवासी किंवा 3000 आदिवासी जेवढे असतील त्या आदिवासींच्या ताटातला घास खाल्लेला आहे. हे आदिवासी हा बाप जनता जनार्दन तुम्हाला माफ करणार. हा बांधकाम कामगारांचे ते टोप्या बिप्या जे शैक्षणिक त्यांचं सिक्युरिटी साहित्य आहे ते बी आधी लवकर वाटत नाही. ते कार्यालयात वाटलं पाहिजे. त्या बिचारे आदिवासी गवंडींना लाचार करून कुठेतरी हायवेला सौंदाण्याच्या हॉटलींना वाटतात. ते 2 वर्षपूर्वी बाकीच्या तालुक्यांमध्ये वाटल्या गेले. यांना असं वाटलं पाहिजे की ह्या आदिवासींसाठी जशा काही मी मना घरातून दिला. अरे ते शासनाचे त्याच ठिकाणी वाटतो, हायवेला वाटतो. त्या लालच त्या भांडासना पायरे एखादा घाई गर्दी म्हणा, एखादा आदिवासी गरीब कोणी त्या किटसाठी ऍक्सिडेंट मारला तर याचं पाप कोणाच्या माती. हे असे धंदे कधी करणार नाही. ज्या वेळेला जे साहित्य आलं त्या कार्यालयामध्ये तिथे वाटेल, जेव्हाच्या तेव्हाच वाटेल. स्वतःसाठी स्वतःच्या निवडणुकीसाठी 2-2 वर्ष लावून ठेवतात. निवडणूक तोंडावर आली का मग वाटतात. हे पाप कधी करणार नाही. आणि याच्यामुळे ही जनता गोरगरीब बी माफ करणार नाही. आणि हा बंडू काका आदिवासी हेलिकॉप्टर बी घेस, त्याच्यासाठी दवाखाना बी काढस, आदिवासींनी माय बी दत्तक घेस, आदिवासींना झोपडा जिथे आग लागणी होई तिथे जाई भांडा कुंडा सगळं दियस. तुम्ही 5 वर्ष खिसाले आग लागेल तुम्हाला हातच जात नाही. करोना मजार दवाखाना नाही, दुष्काळात पाणी नाही, आणि आता निवडणूक ना तोंडवर ना तदळ कदा घेतात. अरे जब प्यास थी तो प्यासे को पानी नहीं पिलाया, बाद में अमृत पिलाने से क्या फायदा. जब मेरी ये जोड़गे की जनता और एक सब भाग की खेड़े की जनता प्यासी थी, तब इस भाई ने ऊपर वाले के आशीर्वाद से, भगवानच्या आशीर्वादाने पाणी पाजण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे. पुण्याची ढाल या बंडू काका बरोबर आहेत. ही पुण्याची ढाल आणि गोरगरीब तुम्हाला नाही हाल काय ते बंडू काका म्हणून. आणि जाहीरनामा आपल्या गावामध्ये आलाच असेल, पोहोचले का जाहीरनामा वाचा. आपल्या जाहीरनाम्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी निर्माण करण्यापासून तो आदर्श नवीन पिढीला, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आदर्श नवीन पिढी घडावी म्हणून शिवाजी महाराजांचा एकदम सुंदर शिव स्मारक सृष्टी आपल्या मालेगावमध्ये जिथे योग्य जागा राहील त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. नियोजित मालेगाव जिल्ह्यासाठी अनेक वेळा घोषणा केल्या, पण तिथे चर्चेत विषय आणला नाही. आणि सगळं मीच, मालेच क्रेडिट पाहिजे म्हणून चांदवड, देवळा, कळवण या आमदारांनी कधी संमती दाखवली नाही. मला जर आशीर्वाद देऊन तुम्ही तिथे पाठवलं तर मी त्यांना सगळ्यांना विश्वासात घेईल, त्यांना मोठेपण देईल आणि सगळ्यांनी मते मालेगाव जिल्हा पहिले करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. नारपार वांजुळपाडा पाण्याचा प्रश्न तुम्ही निखिल दादांना ऐकलं. मी म्हणणार नाही मालेश भाऊ अक्कलचे, पण मी तुमचा त्या ठिकाणी सेवक म्हणून काम करेल. यांना अभ्यास आहे, यांच्या माध्यमातून ते पाणी कशा पद्धतीने तो नारपार मंजूर होईल त्या पद्धतीने हे करेल. आणि म्हणून खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या होत्या. सगळ्यात महत्वाचं, नियाल अहमद रोजगार हमी मंत्री होते त्यावेळेला वळवाडा करसगव्हाणचा पूर कॅनॉल त्याचं रोजगार हमीचं उद्घाटन सुद्धा झालेलं. तो कॅनॉल फ्लेक्झिबल होता, पाणी जातं, 5 कोटी रुपये त्याची किंमत होती. पण त्या कॅनॉलचा फायदा जे अनेक वर्षापासून चिमणी सारखे तोंड वासून त्या पाण्याची वाट पाहते त्यांच्यासाठी ते पाणी वळवाडे हे होऊ दे ना जरा, काय म्हणत त्याने अर्धा तास जास्त चालत, आपली 20 मिनिटं तर खरी केली. वळवाडे मोरदळ अजून 2च मिनिट जास्त नाही होईना. काही तुना घड्याळात वाजणार, इथे 10 वाजायला 2 मिनिटं बाकीचे दम ना. पण या वळवाडे करसगव्हाण नियाल अहमद साहेब रोजगार हमी मंत्री असताना त्या पाण्याचा फायदा तिथे मंजूर आहे आणि फ्लेक्झिबल आहे, पाणी जाऊ शकतं. तर त्या वळवाडे करसगव्हाण पूर कॅनॉलचा फायदा वळवाडे, मोरदळ, टिपे, कंकराळे, करसगव्हाण, हाताने, टोकडे अशा शिवाराजवळून जात जवळपास ही खालीपर्यंत सुद्धा ते पाणी येऊ शकतं. ही चारी ह्या कॅनॉलचा अभ्यास करून तोही प्रामाणिक प्रयत्न करणार. आणि म्हणून मी जाता जाता एकच सांगेन, या दोन्ही लुट्याना धरणं शेतं, आपलं धरण वाट्यानंच आहे. त्यामुळे एक जथे गया तथे कोणती बी संस्थात जाऊ द्या, ज्यांना पैसा घेतात त्यानं बी कोणती बी संस्थात जाऊ द्या, तटे बी
जते गया तर ते वाटोळ से तो वाटोळ तसा तो वाटोळा से आणि एक गोल बोली खाल पाय चुऱ्या आणि दुसराच ना ताटातला खाणारा धूर्त से आणि येणारी 20 तारीखले तुमना आशीर्वाद खाल बंडू काकाने रिक्षाले बंडू काकाले निवाडाना मुहूर्त से आता तर मतदान करू नका आणि सगळं आपलं पवित्र मतदान 11 नंबरच्या निशाणीवर रिक्षा या निशाणीवर मतदानाचा आशीर्वाद द्या। आपली उमेदवारी ही 12 बलुतेदार 18 पकड जातींची सर्वसामान्यांची सगळ्यांची उमेदवारी आहे आणि महाराष्ट्रात पहिली उमेदवारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिला 12 बलुतेदारांचा आणि 18 पकड जातींचा उमेदवार निवडून येणार आहे आणि हा इतिहास तुमच्या आशीर्वादाने घडणार आहे। आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला आपली निशाणी माहिती ना, येणाऱ्या 20 तारखेला कशाच्या निशाणीवर रिक्षा या निशाणीवर आपल्या पवित्र मतात द्या ना, हात वर करा बर। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। यासनी सर्दी वाढणी आपली गर्दी कर।